ठेवली होती. त्या झूम मिटिंगला जे आमचे शेतकरी बांधव आहेत, काही आपले पीव्ही प्रॉडक्ट्स ऑलरेडी वापरत असतील, काही नवीन शेतकरी जे की झूमवर आणि फेसबुकवर जॉईन झाले असतील, त्यांचे सर्वांचे पुनश्च मी प्रिव्ही लाईफ सायन्सेस तर्फे स्वागत करतो. आपला जो आजचा विषय आहे तो द्राक्ष पिकाचं आपल्याला चांगलं व्यवस्थापन करून प्रिव्ही लाईफ सायन्सेस कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या अवस्थेतले उत्पादनं वापरून कशा पद्धतीनं व्यवस्थापन चांगलं करून आपल्याला उत्पन्न आपण वाढवू शकतो. तर बघूयात पुढं. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघत असाल की द्राक्ष पिकासाठी लागणारे जे उत्पादनं आहेत प्रिव्हीचे, ते सर्वप्रथम मायकोरायझा म्हणजे मायकोक्झॉल 4G म्हणून एक प्रॉडक्ट आहे, जे पावडर फॉर्म्युलेशन मध्ये आहे आपलं. त्याच्यात मायकोरायझा आहे. दुसरं उत्पादन जे आहे ते म्हणजे सिलिकझॉल, जे की एक अवेलेबल सिलिकॉनचा स्त्रोत ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच ऑर्थोसिलिसिक ऍसिड. सिलिकॉन हा डायरेक्टली प्लांट कधी उचलत नाही किंवा अवेलेबल होत नाही प्लांटला, तर तो एक फॉर्म मध्ये म्हणजेच ऑर्थोसिलिसिक ऍसिडच्या स्वरूपातच ते प्लांट किंवा कुठलंही झाड घेतं, तर ते डायरेक्टली आपण या सिलिकझॉल मध्ये देतो. त्याच्यानंतरचं उत्पादन आहे ते महत्वाचं म्हणजे कॅल्सी बी. हे उत्पादन ही तेवढंच महत्वाचं आहे. द्राक्ष पिकाचा जर विचार केला आपण तर हे उत्पादन एक कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नीज, झिंक प्लस आपली जी पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे सिलिकॉन, तर ते सगळ्यांचं मिश्रण असं एक प्रॉडक्ट आहे, जे की आपण फवारणीसाठी सुद्धा आपण रिकमेंड करतो. त्याच्यानंतरचं सर्वात महत्वाचं म्हणजे द्राक्ष पिकासाठी लागणारं सगळ्यात महत्वाचं, बरेचसे आपले जे इथं जॉईन झालेले शेतकरी बांधव आहेत त्या लोकांनी ह्या वर्षी सुद्धा वापरलं असेल किंवा मागच्या 5 ते 10 वर्षापासून हे वापरत असाल, न्यूट्रीफाईट. तर हे टिपिकली हे उत्पादन जे आहे हे द्राक्षावर येणारा सगळ्यात महाभयंकर रोग म्हणजे भुरी आणि डावण्या, तर याच्यासाठी आपण हे न्यूट्रीफाईट रिकमेंड करत असतो. तर असे हे 4 प्रोडक्ट आहेत. वन बाय वन आपण बघूयात त्या उत्पादनांचा वापर कसा करायचा, त्याचा डोस किती असावा आणि त्याचे फायदे कसे आणि कुठल्या प्रकारे आपल्याला मिळतील. सर्वप्रथम तुमच्या स्क्रीनवर आता बघत असाल तुम्ही की बऱ्याचशा आपल्या कुठलंही पीक जर घेतलं आपण तर बऱ्याचशा समस्या आपल्याला येत असतात, बऱ्याचशा समस्या आपल्याला भेडसावत असतात. आणि द्राक्ष पिकाचा जर विचार केला तर त्यामध्येही काही असं नाही का आपण द्राक्ष पिकाची शेती करतोय म्हणजे आपण बस ते लावलं आणि बस आपल्याला द्राक्ष येतील असं नाही. तर त्याच्यामध्येही फार मोठ्या समस्या असतात, फार मोठी चॅलेंजेस असतात. तर त्यातलीच एक अशी एक समस्या आहे की आपण कंटिन्युअसली फर्टिलायझर किंवा मायक्रोन्युट्रिएंट्स असतील ड्रिपवर असल्या कारणाने आपण ड्रिपनं फर्टिगेशन देत असतो. बरेचसे मायक्रोन्युट्रिएंट्स असतील, मेजर असतील, मायक्रो असतील, हे सगळे आपण देत असतो. हे कंटिन्युअसली आता द्राक्ष पिकाचा विचार केला तर 2-4 दिवसाला आपलं काही ना काही त्या ड्रिपद्वारे आपण सोडत असतो. मग हे कंटिन्युअसली सारखं वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर म्हणा, मायक्रोन्युट्रिएंट म्हणा, जे आपण देत असतो ते थोडेसे जमिनीमध्ये कंटिन्युअसली त्या जमिनीत पडून किंवा मग जमिनीत खोलवर जाऊन बसतात किंवा खोलपर्यंत जातात. मग अशा टायमाला होतं काय, जर कधी पावसाचं प्रमाण वाढलं किंवा आपल्या द्राक्ष पिकाच्या झाडाची रूट सिस्टीम जर समजा ब्लॉक असेल किंवा अपटेकिंग बंद असेल, या टायमाला जर अन्नद्रव्य अपटेकिंगचं काम जर बंद असलं तर वरती आपल्याला त्या झाडावरती बरेचसे सिम्पटम्स बघायला मिळतात. हे कशामुळे होतं तर थोडस आता थोडा विचार केला आपण तर मागच्या 10 ते 20 ते 25 वर्षापासून आपण हे जे रासायनिक फर्टिलायझर वापरतोय तर त्याच्यामुळे थोडासा सॉइल मध्ये कॉम्पॅक्टनेस आलेला आहे, सॉइल थोडीशी हार्ड बनलेली आहे. त्याच्यामुळे होतं असं की आपल्या झाडाचे ज्या मुळं असतात त्या खोलपर्यंत जाऊ शकत नाही आणि दिलेला आपण जे पण मायक्रोन्युट्रिएंट, अन्नद्रव्य किंवा कुठल्याही प्रकारचे खतं असतील तर ते प्रॉपरली अपटेकिंगचं काम किंवा उचलण्याचं काम ते झाड करू शकत नाही. मग अशा टायमाला या मायकोरायझा सारख्या बुरशीची गरज आपल्याला भासते. मग मायकोरायझा बुरशी काय करते, ऍक्च्युली मायकोरायझा बुरशीचं प्रिन्सिपल हेच असतं की जे व्हाईट स्ट्रूट्स असतात. आता द्राक्षाचा विचार जर केला आपण तर टिपिकली आपण फर्टिलायझर ऍप्लिकेशन पण केलं, समजा दाणेदार स्वरूपाचं जरी टाकलं तर आपण त्या ड्रिपचा जो नोझल असतं तिथं टाकतो किंवा मग ते फर्टिलायझर फर्टिगेशन आपण देतो तर त्या नोझलद्वारे तिथं पडतं. तर ते नोझल कुठं असतं तर त्या मुळाच्या अवतीभोवती आपण ते ड्रिपची सिस्टीम तशी लावल्यामुळं मुळाच्या अवतीभोवती असतं. तिथं ते बरोबर फर्टिलायझर पडलं तर तिथं ऍक्च्युली ह्या द्राक्ष पिकाची मूळ तिथं सर्वात जास्त ऍक्टिव्ह असते. तिथं जे व्हाईट रूट्स असतात, जी व्हाईट रूट्स असतात आपले, तर तिथं मॅक्सिमम तो रूट बायोमास तयार झाला पाहिजे. तिथं जर तयार झाला तर ते जे पडलेलं आपलं जे काही दिलं गेलेलं अन्नद्रव्य आहे
त्याचं प्रॉपरली अपटेकिंगचं काम होईल, ते उचलून त्या झाडाला पुरविण्याचं काम ही मायकोरायझा बुरशी करेल. आता ही एक अशी प्रकारची बुरशी आहे जी की या दोघांचं सिम्बायोटिक रिलेशन आपण म्हणतो, म्हणजे झाडातलं आणि ह्या बुरशीतलं. ही बुरशी काय करते, त्या झाडापासनं स्वतःच्या उपजीविकेसाठी म्हणजे स्वतःच्या वाढीसाठी त्या झाडापासनं तिला लागणारे न्यूट्रिएंट्स किंवा तिला लागणारं अन्नद्रव्य घेते आणि त्याच्या बदल्यात त्या झाडाला ती काय करते, खोलवर पडलेलं काही मायक्रो न्यूट्रिएंट्स असतील जे की मेन रूट ते झाड उचलू शकत नाही, तर ते सगळं ह्या व्हाईट रूटचा फैलाव होतो त्या बुरशीमुळे आणि ती बुरशी त्या अन्नद्रव्याला किंवा पाण्याला उचलून त्या झाडाला देण्याचं काम करते. म्हणजे असं हे सिम्बायोटिक रिलेशन आपण त्याला म्हणतो. अशा पद्धतीने ही मायकोरायझा बुरशी ही काम करते. त्याचं शोषण करण्याचं काम उचलून किंवा शोषून त्या झाडाला पुरवण्याचं काम ही मायकोरायझा बुरशी करत असते. अशा पद्धतीने ही मायकोरायझा काम करतं. आता थोडक्यात आपण त्या उत्पादनाबद्दल जाणून घेऊया की मायकोक्झॉल 4G म्हणजे मायकोरायझा. आता ही मायकोरायझा बुरशी ह्या हे जे उत्पादन आहे तर मार्केटमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात मायकोरायझा हा मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट आपण किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे मायकोरायझांचे प्रॉडक्ट आपण वापरत आहे. आता हे मार्केटमध्ये मिळणारे मायकोरायझा आणि आपला हा मायकोक्झॉल 4G या उत्पादनामध्ये काय डिफरन्स असावा? आता आपलं जे उत्पादन आहे हे नुसतं मायकोरायझा किंवा नुसतं मायकोरायझावर आधारित नाही किंवा याच्यामध्ये फक्त मायकोरायझा नाही असं नाही. बाकीचे जे मार्केटमधले प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये फक्त मायकोरायझा तुम्हाला बघायला मिळेल. आता हे जे प्रॉडक्ट आहे ते असं एक प्रॉडक्ट आहे भारतातलं, प्रथमच एक मायक्रो एन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञानावर आधारित आपण हे बनवलेलं आहे. याच्यामध्ये नुसता मायकोरायझा नसून 13 प्रकारचे इतर जे न्यूट्रिएंट्स ज्याला आपण सूक्ष्म पोषक द्रव्य म्हणतो, या सगळ्यांचं 13 सूक्ष्म पोषक द्रव्यांचं याच्यामध्ये मिश्रण आहे. त्याचबरोबर 5 ते 6 प्रकारच्या याच्यामध्ये मायकोरायझाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लोमसच्या स्पेसीज आहेत. हे का बरं? कारण की बऱ्याचशा मायकोरायझाच्या स्पेसीज ज्या आहेत त्या क्रॉस स्पेसिफिक आहे. मग आपण हा जो मायकोरायझाचा प्रॉडक्ट बनवला आहे कन्सोर्शियाचा, याच्यात एक स्पेसिफिक नाही, म्हणजे याच्यात आपण कन्सोर्शिया दिल्यामुळे हे व्हरायटी ऑफ क्रॉप्सवर आपण वापरू शकतो. अशा पद्धतीचे हे 5 ते 6 प्रकारचं मायकोरायझाचं मिक्सचर प्लस 13 सूक्ष्म पोषक द्रव्यांचं मिक्सचर अशा पद्धतीचं हे प्रॉडक्ट आहे जे की मार्केटमधल्या प्रॉडक्टपेक्षा थोडंसं डिफरंट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही जवळजवळ प्रॉडक्ट कंटेंट जर बघितले तर याच्यामध्ये जवळजवळ 29% मायकोरायझा आहे, हे जे कन्सोर्शिया जे मी म्हटलो. त्याचसोबत सीवीड सुद्धा आपण याच्यामध्ये देत आहोत. सीवीड मध्ये कसं की थोडंसं ग्रोथ फॅक्टर जो असतो प्लांटचा, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असतील, अमिनो ऍसिड्स असतील, या सीवीडद्वारे मिळण्याचं काम त्या प्रॉडक्टद्वारे होतं आणि त्याच प्रमाणात आपल्याला त्या झाडाला थोडीशी ग्रोथ पण मिळते. अशा पद्धतीचं हे उत्पादन आहे. त्याचसोबत आपली प्रिव्हिलाइफ सायन्सेसची जी पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे म्हणजे सिलिकॉन म्हणजे ऑर्थोसिलिसिक ऍसिड, तर याचा सुद्धा आपण एनकॅप्सुलेटेड फॉर्म याच्यामध्ये काही प्रमाणात 0.3% मध्ये आपण सिलिकॉन देत असतो. या सिलिकॉनचा इनडायरेक्ट रोल आपल्याला त्या झाडावरती बघायला मिळत असतो, म्हणजे त्याला थोडंसं एक प्रोटेक्शन करण्याचं काम हे सिलिकॉन पण करत असतं. अशा पद्धतीचं हे 4 ते 5 कंटेन असलेलं एक प्रॉपर एक फॉर्म्युलेशन आहे जे की मार्केटमध्ये मिळणाऱ्या फॉर्म्युलेशन पेक्षा थोडंसं वेगळं आहे. त्याचं वापरण्याचं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर ड्रिप मधून 200 ग्रॅम प्रति एकर या पद्धतीने याचा जर वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला तिथं बघायला मिळतात. या प्रॉडक्टचे काही अजून फायदे जर बघितले तर हे टोटली वॉटर सोल्युबल असं एक फॉर्म्युलेशन आहे. मल्टिपल आता हे जे प्रॉडक्ट आहे आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे मायकोरायझा किंवा ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये पण बऱ्याचशा कंपनीचे मायकोरायझा आहेत, पावडर फॉर्म्युलेशन मध्ये पण आहेत. पण मोठ्या भागात हा जो मायकोरायझा आहे हा थोडासा फील्ड लेवलला तयार केला जातो. तर ते वेगवेगळ्या प्रकारचे जे खास करून मक्याचं जे झाड असतं किंवा मक्याचं जे पीक असतं त्याच्यावरती खास करून ह्या बुरशीचा म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं जातं. त्याचे जे रूट्स असतात त्याचा जो रूट बायोम असतो तो डायरेक्टली आपल्याला दिला जातो. तर तिथं काय होतं बऱ्याच वेळी आपल्याला त्या म्हणजे तो जो प्रॉडक्ट आहे किंवा ते जे त्या प्रॉडक्ट मधलं मिक्सचर आहे त्याच्यातनं बऱ्याच वेळी आपल्याला काही प्रमाणात वीड सीड्स म्हणा, काही प्रमाणात फंगल स्पोर्स म्हणा, त्याचे काही त्याचं मिक्सचर म्हणा किंवा निमॅटोडचं मिक्सचर म्हणा, अशा पद्धतीचे चान्सेस असतात त्याच्यामधून अशा पद्धतीचे प्रॉब्लेम किंवा अशा पद्धतीचे डिसीज स्पोर्स म्हणा किंवा निमॅटोडचे काही हे म्हणा सॅम्पल म्हणा, तर त्यामधून ते येण्याचे चान्सेस असतात. पण आपलं जे मायकोरायझा आहे हे टोटली इन मध्ये बनलेलं आहे, म्हणजे एक इन हाऊस मध्ये लॅबोरेटरी मध्ये हे तयार केलं गेलेलं मायकोरायझा आहे. त्याच्यामुळे या प्रॉडक्टद्वारे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वीड सीड म्हणा, कुठल्याही प्रकारचे फंगल स्पोर्स म्हणा, आपल्या झाडाला काही
काही दिवसाने त्या फंगसचा अटॅक झाल्यामुळे आपल्या झाडावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी किंवा बॅक्टेरियल डिसीजेस होतात. अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल किंवा फंगल कल्चर याच्यामध्ये येणार नाही. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे निमॅटोडचं मिक्सचर याच्यामध्ये येणार नाही. हे टोटली एक इन हाऊस मध्ये तयार केलेलं प्रॉडक्ट आहे. त्याच्यामुळे हे फार सेफ आहे किंवा हे कुठल्याही प्रकारचं मिक्सचर याच्यामध्ये आपल्याला येणार नाही. त्याचसोबत आपण जे मी म्हटलो की एक कन्सोर्शिया याच्यामध्ये आपण व्यायामचा देत आहे. जवळजवळ 5 ते 6 प्रकारच्या ह्या मायक्रोरायझाचा वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायक्रोरायझाचं स्पेसिस आहे. अशा पद्धतीचं हे उत्पादन आहे. याचा जर आता वापर तुम्ही केला तर तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघत असाल की व्हाईट रूट ज्याला म्हणतो आपण, तर त्या व्हाईट रूटचा तुम्ही उजव्या साईडला फोटो जिथं मायक्रोझोल लिहिलं तिथं बघू शकता की व्हाईट रूट कशा पद्धतीने वाढले. अशा पद्धतीने जर व्हाईट रूट सिस्टीम वाढली तर ती खोलपर्यंत जाईल. झाडाला लागणारं आणि स्ट्रेस कंडिशन जेव्हा असते तर त्या स्ट्रेस कंडिशनला झाडाला लागणारं अन्नद्रव्य म्हणा, झाडाला लागणारं पाणी म्हणा, हे पुरवण्याचं काम हे मायक्रोरायझा जी बुरशी आहे ही त्या झाडाला प्रॉपरली करेल. आणि आपले जे झाड आहे त्या अतिशय बिकट परिस्थितीत सुद्धा आपलं ते झाड एक चांगल्या प्रकारे त्याची ग्रोथ आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीचं या मायक्रोरायझाचं एक नेचर असतं किंवा प्रिन्सिपल असतं. तुम्ही बघत असाल की व्हाईट रूट तिथं वाढलेली आहे. पांढऱ्या याचा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट म्हणजे पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते. त्याचबरोबर जमिनीतलं पडलेलं जे खोलवर पडलेलं अन्नद्रव्य आहे त्याचं अधिक शोषण करून झाडाला देण्याचं काम करतं. आणि मातीमधून याचा दुसरा अजून एक बेनिफिट तो म्हणजे मातीमधून पसरणारे जे बुरशीजन्य रोग असतात. आता आपण ही मायक्रोरायझा ज्या टायमाला वापरतो आपल्या कुठल्याही पिकात किंवा मग द्राक्षात, तर ही मायक्रोरायझा काय करते, त्या रूट सिस्टीमवर जाऊन आतमध्ये जाऊन आपली जागा घेऊन घेते. म्हणजे कुठली डिसीज प्रोड्युसिंग फंगस जर येणार असेल, समजा डावण्याचा स्पोर किंवा डावण्याची कुठली बुरशी किंवा बुरशीची बुरशी जर आपल्या याच्यावर अटॅक होणार असेल, त्याचा अगोदर जर आपण मायक्रोरायझा तिथे टाकून ठेवलेला आहे तर तिथून ती त्या पद्धतीनं त्याला अटकाव करेल. त्याचा अगोदर ती तिथं जागा घेणं आणि त्याला ती येऊ देणार नाही. अशा पद्धतीनं तिथं तो बुरशीचा अटकाव होतो, जेणेकरून आपल्याला त्या पिकाला कुठल्याही प्रकारचे बुरशीजन्य रोग आपल्या पिकाला येत नाही. तर ती लांब ठेवण्याचं काम ही बुरशी करते. त्याचबरोबर थोडंसं फॉस्फरसचं अपटेकिंगचं काम सुद्धा त्या झाडाला ते पुरवण्याचं काम करत असते. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे काही बेनिफिट्स आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत त्या द्राक्ष पिकाच्या शेतीमध्ये. हे झाले त्याचे फायदे. त्याच्यानंतर परत एक समस्या येते ते म्हणजे वातावरणातील बदल. आता सध्याची आपण एक मागच्या 5 ते 10 वर्षापासूनची जी आपण कंडिशन बघतोय वातावरणाची ती एक थोडीशी म्हणजे दिवसगणिक जर बघितलं तर एका दिवसामध्ये 3 प्रहरामध्ये तिघं वेगवेगळं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. सकाळी थोडंसं थंडीचं असतं, दुपार झालं की थोडीशी अजून ऊन पडतं आणि परत रात्री थोडीशी थंडी वाढून जाते. तर मग हे जे चढ उतार असतो वातावरणातला, टेम्परेचरचा म्हणा, थंडीचा म्हणा किंवा मग हे सारखा 8-10 दिवस जर पाऊस उघडला नसेल किंवा कंटिन्युअसली आपण रेनफॉल ज्याला म्हणतो तो एकसारखा जर पाऊस पडत असला तर त्या टायमाला सगळ्यात मोठी बिकट परिस्थिती येते. म्हणजे झाडाची कुठल्याही झाडाची रूट सिस्टीम जी असते, जास्त पाणी जर साचलेलं असतं रूट सिस्टीम मध्ये तर ती त्या झाडाची रूट सिस्टीम ब्लॉक होते. ती झाडाची रूट कुठल्याही प्रकारचे मायक्रोन्युट्रियन्स वगैरे उचलून म्हणजे अपटेकिंग करू शकत नाही, उचलू शकत नाही. त्यामुळे ती झाडाची वाढ खुंटते. त्याच्यामुळे झाडाला लागलेले फळं असतील, काही पानं असतील ते गळण्याचे प्रमाण किंवा त्याच्यामध्ये पिवळेपणा येणे, थोडासा पट्टा पडणे, अशा पद्धतीचे ते सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. आणि याच ठिकाणी होतं असं की वातावरणाचा थोडासा स्ट्रोक बसला, ज्या पद्धतीने आपल्या शरीराला सुद्धा बसतो स्ट्रोक, किंवा आपल्या शरीरावर पण काही टेम्परेचर जर वाढलं तर आपल्याला सुद्धा स्ट्रोक बसतो किंवा थंडी जास्त वाढली तर आपल्याला सुद्धा ती एक फिलिंग येते की कुठेतरी आपल्याला ताण होतोय. त्याच पद्धतीचा झाडावर सुद्धा ताण बसत असतो, पण तो आपल्याला कधी असा आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही किंवा प्रॉपरली आपण त्याला अभ्यास होऊ शकत नाही किंवा बघू शकत नाही. तर तो इनडायरेक्टली इफेक्ट त्याच्यावर होतो. आणि तो कधी आपल्याला कळतो ज्यावेळी ते झाड सिम्पटम्स द्यायला लागतं. एखादं पान गळून पडलं असेल, समजा झाडाचं फ्रूट असेल, फ्रूट गळून पडलं असेल, त्या टायमाला आपल्याला कळतं का झाडामध्ये काहीतरी हालचाल होते, हे कशामुळे होतं. आणि त्यावेळी आपल्याला प्रॉपरली त्याचं इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, काही कशामुळे होते. त्याच्यामुळे खालून अन्नद्रव्य जर बंद झालं तर वरून मग ते पिवळेपणा येणे, पान गळून पडणे, फ्रूट गळून पडणे, द्राक्षाचा बंच घर खराब होणे, तो गळून पडणे, अशा पद्धतीच्या समस्या आपण बघत असतो, अनुभवत असतो. आणि ह्यावेळी होतं काय, ही इतकी नाजूक परिस्थिती असते, जर अपटेकिंग जर बंद असलं, न्यूट्रिएंट जर प्रॉपरली बंद असलं, तर वरून फोटोसिंथेसिस बंद असलं, अन्नद्रव्य बनण्याची प्रक्रिया बंद असली, तर त्या टायमाला ते झाड कमकुवत होतं. अशा झाडामध्ये सर्वात लवकर हे जे डिसीज असेल, बुरी असेल, डावण्या असेल किंवा या इन्सेक्टचा जर अटॅक असेल, किडींचा काही अटॅक असेल किंवा अळी असेल, तर यांचा अटॅक फार जोरात, फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतो. कारण की त्या टायमाला ती झाडाची जी इम्युन सिस्टीम असते किंवा प्रतिकार क्षमता असते ती अतिशय कमी होऊन गेलेली असते. म्हणजे ते झाड त्याला प्रतिकार करू शकत नाही. अशा पद्धतीच्या समस्या ज्या असतात त्याच्यामुळे मोठं नुकसान आपल्याला बघायला मिळत असतं. मग ह्यावेळी काय करायचं, आपलं जे पुढचं प्रॉडक्ट आहे सिलिकॉन म्हणजे ऑर्थोसिलिसिक ऍसिड, मग याचा वापर आपण का करायला हवा, त्याच्यासाठी ही तुमच्या स्क्रीनवर ही स्लाइड आम्ही दिलेली आहे. का याचा वापर कशासाठी करायला हवा, तर सिलिकॉनचा वापर हे वातावरणातील उतार चढाव जो असतो
त्यालाच आपण अबायोटिक स्ट्रेस म्हणतो. आणि परत आणखी दुसरा जो स्ट्रेस असतो झाडाला बसणारा तो म्हणजे बायोटिक स्ट्रेस. म्हणजे वातावरणातील बदल आणि काही जैविक बदल, म्हणजे काही अळी किंवा काही किडे किंवा काही मग बुरशीजन्य रोग किंवा मग जीवाणूजन्य रोग, काही करपा असतील, अशा पद्धतीचे जे बायोटिक स्ट्रेस असतात, या सगळ्या समस्यांवरती कशा पद्धतीने आपण मात करू शकू. मग त्याच्यासाठी हे जे आपलं सिलिकॉन प्रॉडक्ट आहे, हे जर आपण रेग्युलरली आपल्या द्राक्ष पिकामध्ये जर वापरलं, किंवा बरेचसे शेतकरी ह्या सिलिकॉनचा किंवा ऑर्थोसिलिसिक ऍसिडचा मोठ्या प्रमाणावरती स्प्रे घेत असतात. असे आमचे काही शेतकरी बांधव असतील, त्यांना आम्ही शेवटी विनंती करू, थोडंसं प्रश्न उत्तराचा आपला शेवटचा सेशन ठेवणार आहे, त्यावेळी आपण हे डिस्कशन करू की कशा पद्धतीने त्याचे आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात. आता या सिलिकॉनचा जर आपण थोडक्यात विचार केला, तर हे सिलिकॉन आपल्या मातीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात, तुमच्या चार्टमध्ये तुम्ही आता स्क्रीनवर बघत असाल की जवळजवळ आपल्या जमिनीमध्ये 28% सिलिकॉन आहे. पण तो सिलिकॉन हा म्हणजे लॉक आहे, तो लॉक सिस्टीम मध्ये, म्हणजे ताळेबंद आहे. तर तो लॉक सिस्टीम मध्ये काय, कारण की हे जे आपण मागच्या 20 ते 40 वर्षापासून जे रासायनिक फर्टिलायझर केमिकल वापरतोय, त्याच्यामुळे थोडीशी मातीची जी क्वालिटी आहे ती थोडीशी खराब होते, किंवा मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लागणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जे हा जो आपला उपलब्ध सिलिकॉन आहे याचं कन्व्हर्जन ऑर्थोसिलिसिक मध्ये ऑर्थोसिलिसिक ऍसिड मध्ये करतात आणि त्या झाडाला पुरवतात. अशी ती मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. थोडक्यात त्या मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या मातीमध्ये आता राहिलेलेच नाही. बरेच प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. आपण बऱ्याच आपल्या कानावर येतं का हे नायट्रोजन फिक्सिंग आहे, हे फॉस्फरस आहे, पोटॅश मोबिलायझिंग आहे, हे झिंक मोबिलायझिंग आहे. तर हे जे बॅक्टेरिया आहे किंवा हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, बेनिफिशियल म्हणतो आपण त्याला, ते बेनिफिशियल मायक्रोन्युट्रियन जर कमी असले सॉइलमध्ये, तर कुठल्याही प्रकारचं कन्व्हर्जन होणार नाही आणि आपल्या झाडाला लागू होणार नाही. मग त्याच्यासाठी प्रिव्ह सायन्सेसने जी ही टेक्नॉलॉजी आणलेली आहे, जी की सिलिकॉन म्हणजे ऑर्थोसिलिसिक ऍसिड. हे ऑर्थोसिलिसिक ऍसिड आपण जर दिलं, हे दोन प्रकारे देत आहे. वरून तुम्ही स्प्रे घेऊ शकता किंवा खालूनही देऊ शकता. हे दोन्ही प्रकारे काम करतं. हे जर एक आपल्या द्राक्ष बागेमध्ये आपण जर याचा स्प्रे घेतला, तर ते एक ह्या ज्या समस्या, या समस्यांवर त्या झाडाला म्हणजे त्या झाडाची डिफेन्स सिस्टीम म्हणा किंवा त्याची इम्युन सिस्टीम म्हणा किंवा त्याची ती स्ट्रेस टॉलरन्स कॅपॅसिटी जी असते स्टँड राहण्याची त्या वातावरणाच्या अगेन्स्ट मध्ये, तर ती कॅपॅसिटी त्या झाडाची बिल्डअप करण्याचं काम हे सिलिकॉन करत असतं. आता हे तुम्ही बघत असाल की बायोटिक स्ट्रेस म्हणजे क्रॉप लॉसेस होतात, इन्सेक्टचा अटॅक होतो, पॅथोजनचा अटॅक होतो, परत व्हर्टिब्रेट पेस्टचा अटॅक होतो. अबायोस्टिक्स मध्ये जवळजवळ 50% वर त्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, अबायोस्टिक्स मध्ये म्हणजे समजा सनबर्निंगचा लॉस होतो आपला, मोठ्या प्रमाणावर सनबर्निंग जर झाली तर त्याचा जवळजवळ 50% लॉस होतो आपल्या पिकात. अशा पद्धतीचे हे जे ताण आहे, हे ताण सहन करण्यासाठी हे जे उत्पादन जर वापरलं, तर ते ताण म्हणजे त्या ताणाला एक सहनशक्ती निर्माण होईल आणि त्या ताणाला प्रतिकार करण्याची ताकद आपल्या द्राक्ष पिकामध्ये निर्माण होईल. आता ज्या पद्धतीने मी म्हटलो, हा जो सिलिकॉन आपल्या मातीमध्ये पडलेला आहे, हा काही सिलिकेट फॉर्म मध्ये आहे, मिनरल मध्ये, काही ऑर्गॅनिक सिलिकॉन जे आपल्या पानाचे डेब्रिस असतात किंवा मग आपण पानं गळून पडलेले असतात, ते त्याचा जो पाला पाचोळा असतो तो अजून त्याच्यामध्ये जो सिलिकॉन असतो तो कंटेन आपल्या झाडाला मिळतो. पण हे सगळं काम एक मायक्रो ऑर्गॅनिझम करत असतात. त्याचबरोबर आणखी पॉलिसिलिसिक ऍसिड कंटेंट मध्ये सुद्धा आपल्या सॉइल मध्ये पॉलिसिलिसिक ऍसिड आहे. पण त्याचं पण जोपर्यंत कन्व्हर्जन होत नाही, कशा थ्रू? मायक्रोबियल डिग्रेडेशन, म्हणजे मायक्रोबायो ऑर्गॅनिझम याचा थ्रू जर त्याचं कन्व्हर्जन होणार नाही ऑर्थोसिलिसिक ऍसिड मध्ये, तोपर्यंत आपलं ते झाड त्याला अपटेक करू शकत नाही किंवा उचलू शकत नाही. आणि तो ऑर्थोसिलिसिक ऍसिड आपल्या झाडामध्ये जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत ती ताण सहन करण्याची कॅपॅसिटी आपल्या द्राक्षाच्या झाडामध्ये किंवा वेनमध्ये ती तयार होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला हे जे सिलिकॉन उत्पादन आहे हे वापरलंच गेलं पाहिजे. आता हे जे जसं मी म्हटलो की ह्या सिलिकॉन मध्ये काय आहे, तर याच्यामध्ये ऑर्थोसिलिसिक वर आधारित पेटंटेड असलेलं एक असं उत्पादन आहे भारतातलं, जे की एफसीओ ग्रेड सुद्धा आता भेटलेला आहे. एक पेटंटेड टेक्नॉलॉजीवर आधारित आपण हे बनवलेलं उत्पादन आहे. आता याच्यामध्ये ऑर्थोसिलिसिक ऍसिडचं जर कॉन्सन्ट्रेशन बघायचं झालं, तर याच्यामध्ये 2.7% ऑर्थोसिलिसिक ऍसिडचा याच्यामध्ये कंटेन आहे. याचा फवारणीचा जर डोस झाला किंवा याला वापरण्याचं प्रमाण जर बघायचं झालं, तर फवारणीमध्ये 250 मिली प्रति एकर, ड्रीप मधून मग याचा दुपटीने म्हणजे 500 मिली म्हणजे अर्धा लिटर प्रति एकर याला ड्रीप मधून आपण रिकमेंड करत असतो किंवा वापरत असतो. अशा पद्धतीचं हे सिलिकॉन उत्पादन आहे, जे की टोटली अवेलेबल सिलिकॉन म्हणजे अवेलेबल ऑर्थोसिलिसिक ऍसिडच्या रूपात आपल्याला मिळून जातं. आता हे जसं मी म्हटलो की अजैविक ताण किंवा जैविक ताण कसे असतात, तर मग अजैविक ताण मध्ये कधी कधी कमी जास्त पाऊस येणे, कधी कधी टेम्परेचर वाढून जाणे, थंडी वाढून जाणे, हे सगळे अजैविक ताणांपासून पूर्णपणे झाडाला प्रोटेक्शन करण्याचं काम हे सिलिकॉन कोसा करत असतं.
म्हणूनच आपण त्याला म्हणतो की हे पूर्ण पिकाला कसं ठेवतं, तर वेदर प्रूफ. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पावसाळ्यामध्ये आपण जर घराच्या बाहेर निघालो तर आपल्या शरीरावर आपण एक रेनकोट आपण वेअर करत असतो, म्हणजे रेनकोट आपण घालत असतो. तर मग तो रेनकोट कशासाठी, तर हे जे वरून पाणी येतंय त्या पाण्यापासून आपल्या शरीराचा बचाव करण्यासाठी. तर त्याच पद्धतीचं सरळ आणि सोपं त्याचं प्रिन्सिपल आहे. जर आपण या सिलिकॉलचा वापर केला किंवा सिलिकॉनचा स्प्रे केला तर हे ऑर्थोसिलिसिक ऍसिड आपल्या झाडाच्या आतमध्ये जातं आणि हे जे अजैविक ताण जैविक ताण असेल त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन करण्याचं काम देतं. म्हणून तो ओव्हरऑल आपलं जे द्राक्षाचा बाग आहे किंवा पीक आहे त्याला पूर्णपणे एक प्रोटेक्शन मिळतं. म्हणून आपण त्याला त्या झाडाला एक वेदर प्रूफ ते सिलिकॉल ठेवतं. म्हणून आपण त्याला म्हणतो की एक पिकाला वेदर प्रूफ ठेवतं. अशा पद्धतीचं हे सिलिकॉल आहे. त्याच्यानंतरचा जो पुढचा स्क्रीनवरचा तुम्ही फोटो बघत असाल तो म्हणजे जैविक ताणाचा आहे. जैविक ताण म्हणजे कसं की ही सगळ्यात मोठा थ्रिप्सचा उपद्रव होतो. थ्रिप्सचा उपद्रव झाल्यामुळे थ्रिप्स चाटल्यामुळे थोडेसे रॅशेस होतात. आता हे थ्रिप्सचं प्रिन्सिपल कसं असतं, ते थ्रिप्सचे जे माउथ पार्ट्स असतात म्हणजे त्याची जी तोंडाची जी अवस्था असते म्हणजे तोंडाचे जे पार्ट्स असतात तर त्याच्यामध्ये ज्याला आपण दात म्हणतो थोडक्यात, ते दात असतात त्याच्यापैकी त्याचा एक दात अब्सेंट असतो म्हणजे राईट मॅन्डिबल त्याला अब्सेंट असतो. मग ते काय करतं, एक लेफ्ट हँड मॅन्डिबलने काय करतं, त्या जो पापुद्रा असतो वरचा द्राक्षाची जी मणी असतो त्या मण्याचा वरचा त्या अवस्थेमध्ये तो वरचा पापुद्रा खरडून टाकतो आणि ते खरडल्यामुळे काय करतं, तो जो वरचा पापुद्रा आहे तो निघतो आणि तिथून मग तो त्यातलं जे कंटेन आहे म्हणजे त्यातला जो त्या मण्यातलं जे पाणी आहे किंवा तो स्त्राव जो आहे तर ते लिक्विड बाहेर येतं आणि त्या लिक्विडवरती हे थ्रिप्स आपली उपजीविका करतं. त्याच्यामुळे होतं काय, एक ज्यावेळी त्याचा डॅमेज होतो परफेक्टली त्या टायमाला आपल्याला याचे सिम्पटम्स दिसून येत नाही. पण जसं जसं आपला घड वाढतो, जसे जसे आपले मणी वाढतात किंवा द्राक्ष वाढतो तसं तसं ज्यावेळी बिफोर हार्वेस्टिंग जेव्हा आपला माल मार्केटमध्ये घेऊन जातो त्या टायमाला याचे रॅशेस आपल्याला दिसतात आणि याच्यामुळे होतं काय, याचं जे पर्सेंटेज वाढलं त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच आर्थिक नुकसान होतं. म्हणजेच आपल्या मालाला मिळणारा जो मोबदला आहे किंवा जो रेट आहे तो आपल्याला नक्कीच या थ्रिप्सच्या अटॅकमुळे कमी मिळून जातो. अशा पद्धतीचे काही थ्रिप्सचे मार्क्स आपल्याला तिथं त्या मण्यामधून मिळतात. आणि जर याचं प्रमाण जर वाढलेलं दिसलं तर त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच फार मोठा लॉस तिथं होत असतो. मग आता इथं ह्या तानाला किंवा ह्या थ्रिप्सला कसं हे सिलिकॉन म्हणजे कसं हे फायदेशीर आहे किंवा याचा अटकाव घालण्यासाठी कसं हे काम करतं सिलिकॉन. जर आपण ह्या सिलिकॉन ओसाचा घेतला तर हे झाडाच्या पानांच्या पेशीत जाईल. जो पण झाडाचा पार्ट आहे त्या पूर्ण झाडाच्या फिजिओलॉजी मध्ये जाईल, पूर्ण त्या झाडाच्या पार्ट मध्ये जाईल. आणि तुम्ही ह्या राईट साईडला तुम्ही बघत असाल की झाडाची पानाची जी सेल्स म्हणतो म्हणजे काही पेशी असतात तर त्या पेशी म्हणजे एपिडर्मल सेल्स ज्याला म्हणतो तर त्या पेशीच्या वरती ही जी तुम्ही स्काय ब्ल्यू कलरची लाईन बघत असाल, ही जी स्काय ब्ल्यू कलरची लाईन तुम्ही बघत असाल तर ही स्काय ब्ल्यू कलरची लाईन म्हणजे ही सिलिकॉनचा लेअर आहे, ज्याला आपण सिलिकॉनचा बायोजेनिक अवेलेबल लेअर म्हणतो. तर तो हा लेअर तिथं कोट तयार होतो त्या सेल्सच्या आजूबाजू आणि त्या कोट तयार झाल्यामुळे अशा पद्धतीचे जे पण इन्सेक्ट्स असतील किंवा फंगल स्पोर्स असतील तर ते फंगल स्पोर्स किंवा हे इन्सेक्ट तिथं डॅमेज करू शकत नाही. कारण तो एक लेअर तयार होतो, तो एक कोट तयार होतो आणि त्याच्यामुळे त्या पानामध्ये किंवा त्या टिपिकल त्या पार्टमध्ये झाडाच्या या मण्यामध्ये एक थोडासा टणकपणा म्हणजे हार्डनेस तयार होतो. तो हार्डनेस कशामुळे, तर ह्या सिलिकॉनमुळे किंवा ह्या ऑर्थोसिलिसिक ऍसिडमुळे होतो. याच्यामुळे ती थ्रिप्स जी असेल ती तिथं चाटू शकणार नाही. तिने जर प्रयत्न केला तर त्या कडकपणामुळे तिचे माउथ पार्ट सुद्धा ब्रेक होतात. हे प्रूव्ह झालेलं आहे सायंटिफिक रित्या. हे रिसर्च बऱ्याचशा सायंटिस्ट लोकांनी रिसर्च करून हे प्रूव्ह केलेलं आहे की त्याच्यामुळे त्या इन्सेक्टच्या माउथ पार्टला डॅमेज होतो किंवा मग अशा पद्धतीचे हे जे डावण्याची किंवा भुरीची जी बुरशी असते त्याची जी स्पोर्स असतात, त्याचे जे मायसिले असतात ते आतमध्ये सहजासहजी आपल्या त्या ल्यूज मध्ये जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने इनडायरेक्टली हा सिलिकॉन जो असतो हा इनडायरेक्टली आपल्या त्या झाडाला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. म्हणून आपण म्हणतो की त्याला एक वेदर प्रूफ ठेवण्याचं काम हे जैविक आणि अजैविक ताणांपासून दूर ठेवण्याचं काम हे सिलिकॉन करत असतं. तर अशा पद्धतीचे बुरशीजन्य रोगांपासून किंवा किडींच्या प्रादुर्भावापासून दूर ठेवण्याचं काम किंवा सुरक्षित ठेवण्याचं काम हे ऑर्थोसिलिसिक ऍसिड करत असतात. अशा पद्धतीचे उत्पादन आहे. फायदे अजून त्याचे काही फायदे आहेत जसे की तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघता आता एक नेचर मध्ये एक लॉ असतो जो की लॉ ऑफ मिनिमम आपण त्याला म्हणतो. या टायमाला काय असतं की आपण भरमसाठ प्रमाणात खालून मॅक्रोन्युट्रियन आपल्या द्राक्ष बागेला देत असतो जेणेकरून आपल्या द्राक्ष बागेची वाढ चांगली झाली पाहिजे, कॅनोपी चांगली झाली पाहिजे, आपल्या पानाची साईज चांगली पाहिजे, पानाचा कलर चांगला झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावर खालून वरून स्प्रे म्हणा किंवा दिवसाघडी 2 दिवसाला आपले स्प्रे चालू असतात. पण काही वेळा काय होतं आपण बरेचसे इलेमेंट वापरतो पण त्याच्यामध्ये एखाद्या वेळी आपल्याकडनं एखादा इलेमेंट वापरण्याचा राहून जातो. समजा झाडाला लागणारे हे तुम्ही बघत असाल की फेरस असेल, बोरॉन असेल,
कॅल्शियम असेल, मॅग्नीज असेल, हे असे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणा किंवा मेजर न्यूट्रिएंट म्हणा, हे सगळे आपण देण्याचा प्रयत्न करतो. पण यदा कदाचित एखादा न्यूट्रिएंट जर आपल्याकडनं दिला गेला नाही तर त्याचे सिम्पटम्स ते झाड दाखवायचं आपल्याला सुरुवात करतात. अशा टायमाला जर तुम्ही सिलिकॉनचं ऍप्लिकेशन केलेलं असेल तर त्या टायमाला हा सिलिकॉन काय करतो, एक 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 रोल प्ले करतो. तो म्हणजे जर समजा सगळे एलिमेंट देऊन, सगळे मायक्रोन्यूट्रिएंट देऊन एखादा जर राहून गेला किंवा एखाद्याची जर कमतरता पडली तर हा लॉ ऑफ मिनिमम काय म्हणतो, तो एखादा जरी मायक्रोन्यूट्रिएंट जर कमी पडला तर त्याच्यामुळे ती डिफिशियन्सी आपल्याला ते झाड दाखवायची सुरुवात करते. म्हणून तो तिथं तुम्हाला बॅलन्स जर बघत असाल, जर बॅलन्स जोपर्यंत असेल, म्हणजे थोडक्यात मायक्रोन्यूट्रिएंटचं जर बॅलन्स असेल किंवा दिलेल्या अन्नद्रव्याचं जर बॅलन्स असेल आपल्या पिकात, द्राक्ष पिकात, तर आपलं पीक एकदम चांगलं वाढेल. पण एखाद्या मायक्रोन्यूट्रिएंटची जर कमतरता असली तर ते लगेच तिथून तो बॅरल तिथून गळायची सुरुवात झाली. म्हणजे आपल्याला ते डिसीज सिम्पटम दाखवायचं ते झाड किंवा ते पान सुरुवात करेल. अशा टायमाला हा सिलिकॉन काय करतो, खाली आपल्या मातीमध्ये भरमसाठ प्रमाणात दिलेले मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात किंवा ऑलरेडी आपल्या मातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट अवेलेबल आहे, पण आपण काय करतो, वरून पण देण्याचं काम करतो. मग त्या टायमाला जमिनीत अवेलेबल असलेला जो पण त्या झाडाला लागणारा इलेमेंट असेल किंवा समजा त्या झाडाला बोरॉनची गरज आहे, मग तो आपण वरून देऊ नाही शकलो, मग तो बोरॉन खालून उचलून हा सिलिकॉन काय करतो, त्या झाडाला त्या जागेवर, विशिष्ट जागेवर जिथं गरज आहे तिथं पुरवण्याचं काम हे सिलिकॉन करतं. म्हणजे हे एक मित्रासारखं किंवा ट्रान्सपोर्टर सारखं काम करत असतं. म्हणून याचा हा एक आणखी मोठा एक रोल असतो का हा जे पण न्यूट्रिएंट्स असतील, मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील, त्याला मुवमेंट करून किंवा मुव्हिंग करून ते अवेलेबल करून देण्याचं काम त्या झाडाला हे सिलिकॉन हा करत असतो. म्हणून तिथं म्हटलं गेलंय की जमिनीतून अन्नद्रव्याचे वहन करून किंवा वहन वाढवून त्या पिकात अन्नद्रव्याचा समतोल हा सिलिकॉन राखत असतो. अशा प्रकारे आपल्या झाडाची जी डिफिशियन्सी आपल्याला मेंटेन ठेवण्याचं काम हे सिलिकॉन करत असतं. म्हणून आपल्या पिकाची परिपूर्ण वाढ होते, त्याच्यामुळे आपल्याला जे मिळणारं उत्पादन आहे ते नक्कीच आपल्याला वाढतं. अशा पद्धतीचे याचे काही फायदे जसे मी म्हटलो तुम्ही बघत असाल तुमच्या स्क्रीनवर, शेंड्याची वाढ उत्तम होते, बरोबर. आता खालून जर सगळं आपलं, शेवटी शेंड्याची वाढ आपण बघत असतो रोज की शेंडाची वाढ कशा पद्धतीने वाढते, आपला शेंडा चालू आहे का, आपला शेंडा बंद तर नाही झाला, मग हे कशावरून आपण बघत असतो, याचं मागचं प्रिन्सिपल काय असतं, आपण खालून जसे जसे न्यूट्रिएंट देतो, जसे जसे अन्नद्रव्य देतो, तसा तसा तो शेंडा चालू आहे का नाही हे पण पडताळणी आपण करत असतो. जर कुठं डेफिशियन्सी असेल, कुठं अन्नद्रव्याचा पुरवठा कमी झाला असेल, कुठं आपल्या व्हाईट रूट जर डेव्हलपमेंट कमी असेल किंवा ब्लॉक झाले असतील तर ते त्या पद्धतीने तो शेंडा स्टॉप होतो. त्या शेंडावर टाकायचं आपलं घर जिरण्याचं प्रमाण दिसतं. अशा टायमाला जर आपण सिलिकॉन जर यूज करत असलो तर शेंड्याचा उत्तम विकास होतो, उत्तम वाढ होते, त्याची मदत होते, घर चिरण्याचं प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर तुम्ही बघत असाल आता अशा पद्धतीचे आजच्या दिवसाला सुद्धा आमचे काही मोठे शेतकरी असतात, त्यांच्या आमच्या संपर्कातले जे शेतकरी असतात त्यांच्या प्लॉटवरती आमचे रेग्युलरली याची स्प्री चालू असतात. आता इथं सुद्धा आमचं काही अहमदनगरमध्ये, कोल्हार एरियामध्ये किंवा मग हे राहता बाबळेश्वर एरियामध्ये पण काही ठिकाणी आमचे शेतकरी बांधव आहेत, आमच्या संपर्कातले युजर फार्मर आहेत, जिथं आम्ही कंपल्सरी ट्रायल घेत असतो. तर हा एक रिसेंटली आमचा एक फोटो आहे जो आम्ही तिथं दिलेला आहे, बघू शकता तुम्ही इथं की भाऊ ते पानामध्ये बघा तुम्ही त्याची जाडी, त्याचा कलर, त्याचा हिरवापणा तुम्ही बघू शकाल की जिथं आम्ही सिलिकॉनच्या एक 5-7 लाईनीमध्ये आम्ही सिलिकॉनचा स्प्रे करत असतो, तर तिथं आम्ही बघत असतो याच्यामध्ये काही चेंजेस होतात. तर तिथं तुम्ही बघत असाल की थोडासा हिरवापणा म्हणा, त्या पानाची जाडी म्हणा, त्याचा कलर म्हणा, तर त्याच्यामध्ये फरक पडतो. आणि पान, आता झाडाचं किंवा कुठल्याही झाडाचं पान म्हणा किंवा द्राक्ष पिकाचं पान, या पानाला आपण काय संबोधतो की हे पान म्हणजे झाडाची अन्नद्रव्य बनवण्याची एक फॅक्टरी असते. जर आपल्या पानावरती कुठला टिपका आला, बुरशी आली किंवा कीड लागली तर त्याच्यामुळे अन्नद्रव्य बनण्याचं काम, अपटेक, प्रकाश संश्लेषणाचं काम हे बंद होऊन जातं. आता एखादा डावण्या किंवा भुरीचा जर अटॅक झाला तर तिथं ते टोटली ते पान खराब होतं, सडतं, मरून जातं आणि त्यामुळे ते अन्नद्रव्य बनण्याचं काम कमी होतं. त्याच्यामुळे आपल्या झाडाची वाढ म्हणा, आपल्या शेंड्याची वाढ म्हणा, तर हे सगळं तिथं थांबतं. अशा पद्धतीनं जर आपलं झाड, आपल्या झाडाचं पान जर व्यवस्थित असलं, क्लीन असलं, नीट असलं, तर आपलं अन्नद्रव्य बनण्याचं काम, फोटोसिंथेसिसचं काम, प्रकाश संश्लेषणाचं काम अगदी चांगलं होतं आणि आपल्या ग्रेप पॉइंट म्हणजे झाडाची जी वाढ आहे ती चांगली आणि व्यवस्थित होत असते. अशा पद्धतीचे सिलिकॉनचे हे फायदे आहेत. अन्नद्रव्याची कमतरता जर असली तर कशा पद्धतीने तो घर जिरतो किंवा घराची सेटिंग होत नाही किंवा तो स्टॉप होतो, शेंड्याची जी चाल आहे ती स्टॉप होते, अशा पद्धतीची कमतरता असते अन्नद्रव्याची. अन्नद्रव्याची कमतरता जर भासली, मग अन्नद्रव्य म्हणजे कसं की हे जे पण आहे ते
कॅल्शियम, बोरॉन, झिंक हे सगळे मायक्रोन्युट्रिएंट्स असतात. याची जर कमतरता भासली तर तिथं इमिजिएटली आपल्याला त्याची वाढ खुंटलेली दिसेल, त्याचा तो शेंडा स्टॉप झालेला दिसतो, त्याची चाल स्टॉप झालेली दिसते. द्राक्षाची शेती करणारे शेतकरी बांधव तर असं असतात की ते पानं पण मोजतात, आपण त्याची साईज मोजतो, किती पानं असले पाहिजे, त्याच्यावरून आपल्याला एक थोडक्यात कळून जातं आपला शेंडा चालू आहे, बंद आहे. अशा पद्धतीचं अन्नद्रव्य जर बंद असलं तर तिथं कशा पद्धतीचे अन्नद्रव्य वापरले गेले पाहिजे. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण कॅल्शियम, बोरॉनचे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन वापरत असतो. आपलं हे पुढचं उत्पादन तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघत असाल, कॅल्सीबी प्लस प्लस. आता हे कॅल्सीबी प्लस प्लस म्हणजे काय? तर आता हे जे उत्पादन आहे, आता आपल्या याच्यामध्ये कॅल्शियम, बोरॉनची पण फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आपल्या द्राक्ष बागेत. त्या टायमाला आपण वेगवेगळ्या प्रकारचे काही नत्र किंवा क्लोराईडवर आधारित, म्हणजे नत्र आणि क्लोराईड वर आधारित काही कॅल्शियम, बोरॉनचे उत्पादन वापरत असतो, जे की ते वापरल्यानंतर आपल्याला गरज असते कॅल्शियमची, पण आपण काय करतो त्याच्यासोबत नत्र पण देतो. आणि मग त्या टायमाला काय होतं, आपल्या झाडाचा शेंडाच वाढून जातो, आपल्या झाडाचा काळोखीच वाढून जाते, कारण त्याच्यामुळे काय नत्र पण देत असतो आपण. आपल्याला गरज कशाची असते तर कॅल्शियमची किंवा बोरॉनची. आपण काय करतो ते नत्र आणि क्लोराईड युक्त आपण देतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याची वाढ झालेली होती, पण त्याला आपल्याला त्याची काही गरजच नसते. मग आपण हे उत्पादन मार्केटमधल्या उत्पादनापेक्षा वेगळं का बरं बनवलं, की आपल्याला गरज कशाची आहे, कॅल्शियम, बोरॉन, झिंक, मॅग्नेशियमची. म्हणून आपण नत्र व क्लोराईड विरहित कॅल्शियमचा स्त्रोत ह्या उत्पादनाला आपण असं म्हणत असतो, की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नत्र आणि क्लोराईड तुम्हाला मिळणार नाही. प्लस आता कॅल्शियमचा विचार जर केला तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांना माहिती असेल की हा कॅल्शियम जो असतो, हा कॅल्शियम थोडासा इमोबाईल असतो. याला उचलून तिथं नेणारा पाहिजे किंवा याला ट्रान्सपोर्ट करणारा एखादा त्याचा मित्र किंवा एक संगतदार पाहिजे असतो. हा कॅल्शियम जर त्या प्रॉपरली त्या स्टेज पर्यंत गेला तर आपल्या घरामध्ये लवचिकता येणे, आपला घर थोडासा व्यवस्थित राहणे, मणी जे गळून पडतात, गळण्याची संख्या सुद्धा कमी होते. अशा पद्धतीचा हा कॅल्शियम जर वापरला तर आपण मुख्यत्वे करून कॅल्शियम हा खालूनच दिला जातो. आपल्याकडनं बऱ्याच वेळा कॅल्शियम हा खालूनच सजेस्ट करतो किंवा दिला गेला जातो. फार कमी प्रमाणात शेतकरी बांधव वरून स्प्रे करत असतील, पण तशा पद्धतीचे मार्केटमध्ये प्रॉडक्ट सुद्धा असले पाहिजेत. त्याच प्रकारातलं हे उत्पादन आहे जे की आपण वरून रिकमेंड करत असतो, याचा आपण स्प्रे सुद्धा करत असतो, म्हणजे स्प्रे सुद्धा रिकमेंड करत असतो. मग याला आपण या उत्पादनाला आपण असा एक कोट दिलेला आहे जो की ऑर्गॅनिकली चिलेटेड. आपण ह्या कॅल्शियमला, म्हणजे हे जे उत्पादन आहे कॅल्शियम, बोरॉन, झिंक, मॅग्नीज, या सगळ्यांना आपण ह्या कॅल्शियमला, त्यातल्या कॅल्शियमला ऑर्गॅनिकली चिलेटेड केलेला आहे, त्याला कोट केलेला आहे. म्हणून याला आपण वरून स्प्रे जर केला तर हा वरून सुद्धा ते झाड अपटेक करतं, लगेच याला त्या झाडाला किंवा त्या ग्रेप पॉइंटला लगेच हा लागू पडतो आणि लगेच त्याचे रिझल्ट आपल्याला मिळण्याची सुरुवात होते. अशा पद्धतीचं कॅल्शियम, बोरॉन, झिंक, मॅग्नीज याच्यावर आधारित हे महत्वाचं पोषण द्रव्यांचं अनोखं मिश्रण म्हणून आपण या उत्पादनाला म्हणतो. प्लस त्याच्यासोबतच एनकॅप्सुलेटेड सिलिकॉन. आता इथं काय असतं, हा जो कॅल्शियम असतो हा इमोबाईल असल्यामुळे हा सिलिकॉन काय करतो, ते कॅल्शियमची जिथं जिथं कमतरता असेल, घडामध्ये असेल, पानामध्ये असेल, फांदीमध्ये असेल, तिथं तिथं हा सिलिकॉन त्या कॅल्शियमला नेऊन पुरवण्याचं काम करतो. म्हणजे जिथं जिथं गरज आहे तिथं जर हा कॅल्शियम गेला तर प्रॉपरली तिथं तो लागू होतो आणि तो पण नत्र आणि क्लोराईड विरहित, म्हणून एक्सेस आपल्याला ग्रोथ मिळणार नाही. जिथं कॅल्शियमचं काम आहे तिथं कॅल्शियम, जिथं बोरॉनचं काम आहे तिथं बोरॉनचं काम. अशा पद्धतीचं ह्या कॅल्शिबी ह्या प्रॉडक्टचं प्रिन्सिपल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्याचे घटक जर तुम्ही बघितले, कॅल्शियम इन ऑर्गॅनिकली चिलेटेड फॉर्म, जसं मी तुम्हाला म्हटलं की याला ऑर्गॅनिकली चिलेटेड केलेला आहे, त्याला कोट केलेला आहे. बोरॉन आहे तो सुद्धा ऑर्गॅनिकली चिलेटेड आहे, झिंक आहे, मॅग्नीज आहे, त्याचसोबत मग सिलिकॉन आहे जो की एनकॅप्सुलेशन फॉर्म मध्ये आहे. मग अशा पद्धतीचं हे जे उत्पादन आहे अतिशय चांगलं आहे. बरेचसे शेतकरी बांधव हे आपलं हे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात वापरतात, याचे चांगले फायदे शेतकरी बांधवांना होतात. याचं वापरण्याचं प्रमाण जर बघितलं तर फवारणीमध्ये 250 ग्रॅम फक्त प्रति एकरी आणि ड्रीप मधून 500 ग्रॅम प्रति एकरी याचा डोस आपण वापरत असतो. अशा पद्धतीचे याचे काही वापराचे फायदे जर बघितले, म्हणजे रिझल्ट जर बघितले तुम्ही, तर जसं मी म्हटलो की कॅल्शियममुळे मण्यामध्ये लवचिकता ठेवून, म्हणजे लवचिकता ठेवण्याचं काम करतं. त्याच्यामुळे मनीचा जो फुगवणीचा प्रश्न आहे किंवा मनीचा फुगवण्याचा जो प्रॉब्लेम असतो तो तिथं सॉल्व्ह होतो. जर समजा मनी फुगण्याच्या वेळी जर कॅल्शियमची कमतरता असली तर तो मनीला तडा जातो, म्हणजे तडकण्याचं काम वाढतं. म्हणून की कॅल्शियमची जर तिथं बरोबर बॅलन्स असला तर तो लवचिक घड असतो. म्हणजे द्राक्षात म्हटलं जातं जेवढा आपला घड लवचिक असेल तेवढे आपल्या घडाची क्वालिटी म्हणा, शेल्फ लाईफ म्हणा, त्याची जी शायनिंग आहे ती एकदम चांगली असते. तशी जर आपण टिकवून ठेवली तर आपल्याला मिळणारा जो मोबदला आहे मार्केटमध्ये तो आपल्याला नक्कीच चांगला मिळतो. म्हणून कॅल्शियममुळे म्हणजे ह्या प्रॉडक्टच्या वापरामुळे, त्यातल्या कॅल्शियममुळे मण्याची लवचिकता चांगली ठेवते
त्याचबरोबर बोरॉनची जी कमतरता असते, असे बोरॉनचे सिम्पटम्स काही तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघत असाल की बोरॉनची जर डिफिशियन्सी असली तर आपले मनी थोडेसे चॉकलेटी, लाईट चॉकलेटी कलरचे, म्हणजे त्याची ती सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर मॅग्नेशियमची कमतरता जर बघायची झाली तर सगळ्यांना नोंदच आहे की मॅग्नेशियमची कमतरता जर पानावर आपल्याला लगेच दिसते, ती मॅग्नेशियमची कमतरता सुद्धा भरून काढण्याचं काम हे उत्पादन किंवा हे प्रॉडक्ट करत असतं. अशा पद्धतीचे ते आपल्याला पानांवरती मॅग्नेशियमची डिफिशियन्सी दिसत असते. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, कॅल्शियमची, बोरॉनची, मॅग्नेशियमची, ही सगळी डिफिशियन्सी भरून काढण्याचं काम हे कॅल्सीबी करत असतं. त्याचबरोबर परत एक मुख्य समस्या असते, ती म्हणजे सगळ्यात मोठी समस्या म्हणजे डावणी आणि भुरी. आता हे डावणी मिल्ड्यूचे काही फोटोग्राफ्स आहेत. लिप स्पॉट आहे, जो करपा आपण ज्याला म्हणतो, आणि पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी. त्याच्यामुळे आता भुरी पानांवर, डावणी पानांवर किंवा मग आपल्या घरावर पण येतं. त्याच्यामुळे सगळ्यात मोठं आर्थिक नुकसान आजच्या डेटला आपल्याला होत असतं. तर त्याच्यासाठी हे जे न्यूट्रीफाईट तुम्ही तुमच्या स्क्रीनवर उत्पादन बघत असाल, तर हे न्यूट्रीफाईट अतिशय चांगलं असं एक उत्पादन आहे, जे की 2 प्रकारची भूमिका आपल्याला देत असतं. कशा प्रकारची? तर एक म्हणजे पोषणाची शक्ती आणि दुसरी म्हणजे बुरशीपासून मुक्ती. आता पोषणाची शक्ती म्हणजे कसं? त्याच्यातला जो फॉस्फरस आहे ते थोडंसं पोषणाचं काम करतं. सॉरी, त्याच्यातला जो पोटॅश आहे ते थोडंसं पोषणाचं काम करतं, आणि फॉस्फरस जो आहे तो थोडासा डिसीज कंट्रोल करण्याचं काम, म्हणजे बुरशीपासून मुक्ती देण्याचं काम हे करत असतं. आता हा न्यूट्रीफाईट काय आहे, तर हा एक सिस्टमिक एक्वायर्ड रेजिस्टन्स डेव्हलप करतं आपल्या प्लॅन्टमध्ये. सिस्टमिक एक्वायर्ड डिसीज रेजिस्टन्स त्या प्लॅन्टला बनवतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढली की जो येणारा जो डिसीज असेल त्या डिसीजला लांब ठेवण्याचं काम करत असतं. आता याच्यामधल्या घटकचा जर विचार करायचा झाला तर याच्यामध्ये ऍक्टिव्हेटेड पोटॅशियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन फॉस्फरस हे जवळजवळ 96% आहे. आणि याचं वापरण्याचं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर 500 ग्रॅम फवारणीमध्ये आणि ड्रिप मधून द्यायचं झालं तर 1 किलो प्रति एकर महिन्यातून एकदा जर याचा वापर केला, थोडंसं प्रिव्हेंटिव्ह पण आपण चाललो, तर अतिशय चांगले रिझल्ट याचे बघायला मिळतात. जर थोड्या प्रमाणात जर करपा आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये डावणी बुरी जर आलेला असेल, त्यासोबत एखादं या न्यूट्रीफाईट सोबत जर तुम्ही एखादं सिस्टमिक फंजिसाइड जर वापरलं तर तिचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला तिथं मिळणार तुम्हाला. जो की आलेला जो करपा, आलेला जो डावण्या बुरी असेल तो तिथं जागेवर स्टॉप होईल, आणि परत येणारा जो असेल, परत जर वातावरण फेवरेबल असलं तर आपण तर ते थांबवू शकत नाही, पण येणारा जो पुढचा डिसीज असेल तर त्यातला जो गॅप असेल किंवा 2 फंजिसाइड ऍप्लिकेशन मधला जो गॅप असेल हे वाढवण्याचं काम नक्कीच हे न्यूट्रीफाईट करत असतं. हे प्रयोगांती किंवा आमच्या रिसर्च अंती हे प्रूव्ह झालेलं आहे. आम्ही सुद्धा याचे मोठ्या लार्ज स्केलवर याचे ट्रायल्स घेतलेल्या होत्या. काही युनिव्हर्सिटीच्या एनआरसी ग्रेप्सच्या आपल्याकडे याच्या ट्रायलचे रिपोर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे का जो आपली जी फ्रिक्वेन्सी असते फंजिसाइड ऍप्लिकेशनची, त्या फंजिसाइड ऍप्लिकेशनच्या फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं वाढ झालेली तिथं दिसली. म्हणजे जिथं आपल्याला 3 ते 4 हात घ्यायचे असतात तिथं फक्त 2च आपल्याला घ्यावे लागतात. अशा पद्धतीचे ह्या न्यूट्रीफाईटचे काही चांगले फायदे आहेत. जसं मी म्हटलो की सिस्टमिक एक्वायर्ड रेजिस्टन्स डेव्हलप करतं. येणारा जो बुरशी जन्य रोग असतो किंवा त्याचे जे जंतू असतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रेजिस्टन्सी डेव्हलप ही न्यूट्रीफाईट होऊ देणार नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो सारखं एखादं सिस्टमिक फंजिसाइड जर वापरलं, केमिकल फंजिसाइड, तर सारखं जर वापरलं तर कधी कधी ती बुरशी त्या फंजिसाइडला जो म्हणत नाही. आपल्या समोर मोठा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो, आता करायचं काय? पण हे असं उत्पादन आहे, याच्यामुळे ते जे फंगल स्पोर्स असतात, तर ते स्पोर्स किंवा ते जे जंतू असतात, रोगजंतू, त्याच्यामध्ये कधी रेजिस्टन्सी डेव्हलप होणार नाही. का बरं? कारण की हा सिस्टमिक एक त्या झाडाला एक म्हणजे मेसेज देण्याचं काम करत असतं. तो मेसेज दिल्यानंतर ती झाड आपल्यात एक विशिष्ट प्रकारचे काही एन्झाईम सिक्रेट करत असतात, विशिष्ट प्रकारचे अँटीऑक्सिडंट सिक्रेट करत असतात. त्याच्यामुळे येणारी जी बुरशी आहे त्या बुरशीला अटकाव घालण्याचं काम आपलं जे द्राक्षाचं झाड आहे ते आपल्या स्वतःमध्ये ते तयार करून घेत असतं. म्हणून तो येणारा डावण्या असेल, करपा असेल, भुरी असेल, त्याला अटकाव घालण्याचं काम या उत्पादनामुळे त्या झाडामध्ये तशी ताकद निर्माण होते. म्हणून आपण म्हणतो की ह्या न्यूट्रीफाईटचा वापर नियमित जर केला तर आपल्या बागेमध्ये कुठल्याही प्रकारचं डावण्या किंवा भुरीचा उपद्रव जास्त बघायला मिळणार नाही. जवळजवळ तुम्ही जर रेग्युलर याचा उपयोग, बरेचसे शेतकरी करत असतात याचा उपयोग, तर जवळजवळ त्याचं पर्सेंटेज आपल्याला फार कमी दिसत असतं. अशा पद्धतीचं हे न्यूट्रीफाईट आहे. त्या पोटॅशची कमतरता जी लागते आपल्याला, पोटॅशची कमतरता सर्व शेतकरी बांधवांना माहित असतात की पोटॅशची कमतरता जर ओळखायची झाली किंवा त्याचे जर सिम्पटम बघायचे झाले तर ते पानाच्या वाट्या तयार झालेल्या दिसतात. ते पान हळूहळू पूर्ण रोल होतं, म्हणजे त्याच्या पूर्ण व्हायची सुरुवात होते. अशा पद्धतीचे त्याचे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. तर त्यावेळी आपण काय करतो, असे पोटॅशयुक्त खतं वगैरे वापरण्याची सुरुवात करतो. मग त्यावेळी जर तुम्ही
हे उत्पादन जर वापरलं तर याच्यामुळे येणारा त्या स्टेजला पानावर येणारा भुरी, डावणी, करपा जर असेल त्याच्यावर पण काम होईल, म्हणजे त्याचा सुद्धा अटकाव होईल. त्याचबरोबर जी पोटॅशची कमतरता आहे ती सुद्धा आपली तिथं या न्यूट्रिफाईटमुळे भरून निघते. म्हणून ती जी कमतरता आहे त्याचे सुद्धा सिम्पटम्स, त्याचे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स तिथं बघायला मिळत नाही. तशा पद्धतीचे हे दुहेरी भूमिका असलेलं न्यूट्रिफाईट आहे. याचा नक्की वापर करा किंवा नक्की याच्यापासून फायदे आपल्याला मिळत असतात. अशा पद्धतीचे हे उत्पादन होते. तर धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांचं की शांतपणे तुम्ही हे पूर्ण प्रेझेंटेशन ऐकलं. याच्यानंतर आपण ह्या स्क्रीनवर, तुमच्या समोरच्या स्क्रीनवर आपण आमचे जे प्रतिनिधी आहेत समीर माने साहेब आणि संदीप पाटील साहेब, तर यांचे आम्ही नंबर पण दिलेले आहेत, त्यांचा एरिया पण दिलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल की बुवा आपल्याला काही प्रश्न आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, आमच्या फील्डवर आले पाहिजे किंवा व्हिजिट झाली पाहिजे, तर तुम्ही हे नंबर नोट डाऊन करू शकता. त्यांना कधीही फोन करून तुमच्या प्लॉटवर व्हिजिटवर बोलू शकतात. तर धन्यवाद सर्वांचे. आता आपण काही शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील, त्याचबरोबर मी अजून सांगू इच्छितो की ही जी आपली मीटिंग होती किंवा हे जे प्रेझेंटेशन होतं हे आपण फेसबुकवर पण लाईव्ह आता सध्या चालू आहे. तर फेसबुकवरती काही आमचे शेतकरी बांधव असतील, त्या सर्व शेतकरी बांधवांना परत मी एक विनंती करतो की आपले काही प्रश्न असतील किंवा आपल्या काही समस्या असतील तर त्या समस्या किंवा ते प्रश्न तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा. आमचं हे सेशन संपलं की लवकरात लवकर आम्ही तुमच्या त्या समस्यांचं किंवा तुमच्या त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी किंवा मग माझे जे प्रतिनिधी आहेत ते आम्ही सर्व आमची टीम जी आहे प्रिव्हीची ती आम्ही तुम्हाला नक्कीच त्या तुमच्या प्रश्नांचं, तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम नक्कीच करू. तर धन्यवाद. आपण आपल्या पुढच्या याला सुरुवात करूया. धन्यवाद. हा रमेश सर, ओव्हर टू यू. खूप खूप धन्यवाद डॉक्टर संदीप, तुम्ही दिलेल्या या मार्गदर्शनाबद्दल. तर इथे काही आपले शेतकरी आहेत, SBA बायो ऑर्गॅनिक म्हणून तुम्ही हात वर केलाय, तर तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो, हा विचार, तुमचा प्रश्न विचारा साहेब. सर सिलिकॉन जे आहे जमिनीमधून वापरायचं का स्प्रे मधून, आणि किती % वापरायला पाहिजे? किती % का? हा, किती टक्केचं वापरलं पाहिजे? लिक्विड मध्ये वापरलं पाहिजे का मग पावडर फॉर्म मध्ये, आणि किती % किती टक्के वापरलं पाहिजे? ऍक्च्युली कसं असतं, सिलिकॉनची गरज